तुमच्या जर डोळ्याखाली डार्क सर्कल झालेले असतील तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, ते तुमचे रिमूव्ह होऊ जाणार आहे. आता मॅक्झिमम लोकांमध्ये हे काय होतं माहिती का, ते झोपच प्रॉपर घेत नाही, हे सगळ्यात मोठं त्याचं कारण असतं. दुसरी मेन गोष्ट, त्यांना B12ची कमतरता असते किंवा न्यूट्रियन्सची कमतरता असते, मल्टीव्हिटॅमिन वगैरे ते व्यवस्थित खात नाही, त्यामुळे त्याची डिफिशियन्सी असते. भरपूर प्रवास केलेला असतो, थकवा आलेला असतो, झोप वेळेवरती नसते, मॅक्झिमम कारणामुळे ते तुम्हाला डार्क सर्कल होत असतात. त्यासाठी तुम्ही काय आयडिया केली पाहिजे नाही. आता भरपूर असे क्रीमा असतात, भरपूर काही पण लावताय तुम्ही, बाहेरून लावल्याने काही जास्त फरक पडणार नाही मित्रांनो. जर तुम्ही चांगलं अन्न खाल्लं आणि झोप प्रॉपर घेतली तर डार्क सर्कल असतील ना, ते कमी होण्याचे तुम्हाला काम होणार आहे. तर नॉर्मली तुम्हाला एक दोन उपाय सांगतो. तुम्ही काकडी, थंड काकडी असते, कट करायची डोळ्यावरती, ती तुम्ही ठेवू शकता. अजून काय करू शकता, तर मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला परमनंटली खाण्यामध्येच बदल करायचा आहे. तुम्हाला व्यवस्थित न्यूट्रिशियस अन्न खायचं आहे, पालेभाज्या भरपूर क्वांटिटीमध्ये खायच्या आहे आणि विटॅमिन सी युक्त फळं भरपूर खायची आहे. म्हणजे आंबट फळे, संत्री असेल, मोसंबी असेल किंवा लिंबू पाण्यात पिळून सुद्धा अर्ध तुम्ही डेली पिऊ शकता. ते सुद्धा तुमचं स्किन इम्प्रूव्ह करण्याचं काम करणार आहे आणि तुम्ही डार्क सर्कल कमी होण्यासाठी त्याची मदत करणार आहे. तुम्ही बदामचं तेल असतं ते थोडंसं इथं लावून तुम्ही थोडीशी मालिश करू शकता किंवा कोरपड सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा डोळ्यावरती ठेवू शकता, ज्याने तुम्हाला थंड वाटणार आहे आणि डार्क सर्कल कमी व्हायला मदत होणार आहे. आणि जास्तीत जास्त न्यूट्रियंट्सची कमतरता हे एकच कारण जास्तीत जास्त असतं ज्याने तुमचे डार्क सर्कल होत असतात, आणि दुसरं म्हणजे झोप. बाकी कोणतं कारण तुम्हाला असेल तर डॉक्टरला नक्की भेटा, पण मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ऍड केल्या ना, तुमचं डार्क सर्कल कमी व्हायला भरपूर मदत होणार आहे. आता मला सुद्धा हे डार्क सर्कल पडत असतात, ते काय होतं, कंटिन्युअस मी चष्मा वापरतो. जे लोक जास्तीत जास्त चष्मा वापरतात त्यांना हे असं असू शकतं, पण बाकी लोकांमध्ये नॉर्मली कारण फक्त न्यूट्रियन्सची कमतरता किंवा झोप नसल्यामुळे होत असतं. तर हे छोटासे बदल तुम्ही तुमच्या आहारामध्ये पण करा आणि मी सांगतो ते प्रयोग पण करून बघा, तुमचे डार्क सर्कल कमी व्हायला नक्की मदत होणार आहे.